भाजप संपवायला निघालेला नेता आपल्या सोबत नको असं म्हणत एका आमदारानं थेट ज्येष्ठ मंत्र्याकडे कोल्हापुरातल्या सध्याच्या घडीला राजकारणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या हसन मुश्रीफांची तक्रार केली आणि ही तक्रार अत्यंत आग्रही पद्धतीने करण्यात आली की त्यात या आमदाराला मुश्रीफ सत्तेत असूनही ते येत्या निवडणुकीत मात्र गोकुळमध्ये सोबत नको आहेत। आता हा वाद नेमका काय सगळं समजून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। गोकुळच्या दुधाला ना खरंच आता चांगलीच उकळी आली आहे, कारण गोकुळमध्ये आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक किंवा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा वादच राहिलेला नाही, तर वाद आहे तो महायुतीतल्याच एका मंत्र्यावरून महायुतीतच तापलाय। मी जसं म्हटलं तसं भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी फडणवीसांच्याच मंत्रिमंडळातल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री असणाऱ्या हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केलेत। मुश्रीफांनी गोकुळचा पैसा भाजपला संपवण्यासाठी वापरल्याचा आरोप आमदार शिवाजी पाटलांचा आहे। बरं, शिवाजी पाटलांनी हा आरोप करण्यापुरतंच वक्तव्य केलं असतं तर ठीक होतं, पण गोकुळ दूध संघाच्या कारभारावरूनही शिवाजी पाटलांनी थेट ईडीला पाचारण करण्याचा इशारा मुश्रीफांना दिलाय। त्यामुळे आता हा संघर्ष भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असंही वळण घेऊ शकतो। दरम्यान शिवाजी पाटलांच्या आरोपांमुळे भाजपनं सुद्धा या ठिणगीचा वणवा पेटण्याआधीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार पाटलांशी संवाद साधण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांना धाडलं। मग मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा काल म्हणजेच 19 एप्रिलला कोल्हापुरात मॅरेथॉन बैठका घेतल्या, वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। यातच एका अज्ञात स्थळी चंद्रकांत पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यासह काही भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती आहे। पण या बैठकीतही शिवाजी पाटलांचा मुश्रीफ द्वेष, मुश्रीफांवरचा राग हा कायम असल्याचं दिसून आलं। गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आणायची असेल आणि महायुती म्हणून एकत्र लढायचं असेल तर जे लोक जिल्ह्यात भाजप संपवायला निघालेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत गोकुळच्या राजकारणात सोबत घेऊ नका अशी आग्रही भूमिका आमदार शिवाजी पाटलांनी मांडली। ती त्यांनी चंद्रकांत पाटलांपुढे सुद्धा कायम ठेवली। यासोबतच आमदार शिवाजी पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आजरा, गडिंग्लजसह चंदगडमध्ये भाजप आणि पर्यायानं महायुतीच्या विरोधात केलेल्या कारवाईचा पाढा सुद्धा त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांसमोर वाचून दाखवला। आमदार शिवाजी पाटील यांनी फक्त गोकुळच नाही तर अनेक विषयांवर मंत्री चंद्रकांत पाटलांशी चर्चा केली। यावेळी आमदार शिवाजी पाटील हे वारंवार गोकुळच्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत भाजप संपवायला निघालेले लोक आपल्या सोबत नकोत अशी ठाम भूमिका मांडली। त्यावर प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन सुद्धा मंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार शिवाजी पाटलांना दिलं। त्यामुळे वाद सोडवण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळत चाललाय असं आता तिथं दिसतंय। दरम्यान शिष्टाईला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी आमदार शिवाजी पाटलांची जी आग्रही बाजू आहे, त्यांच्या भावना आहेत त्या समजून घेतल्या आणि याविषयी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन सुद्धा त्यांना दिलं। त्यामुळे तर गोकुळच्या राजकारणात आमदार शिवाजी पाटलांनी एंट्री घेताच वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आमदार अमल महाडिक आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सुद्धा भेट घेतली। आता या भेटीचा नेमका तपशील अजूनही समजलेला नाहीये, पण त्यात गोकुळच्या राजकारणात कोण सोबत असेल, कोण विरोधात जाईल यावर चर्चा झाल्याचं कळतंय। आमदार पाटील यांच्या या भूमिकेला भाजपातल्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांचं समर्थन आहे। चंद्रकांत पाटलांना हे त्यावेळी त्यांनी बैठक जी घेतली त्यात पाहायला मिळालं। यावरून चंद्रकांत दादा सुद्धा काहीसे हतबल झाल्याचं दिसून आलंय। दरम्यान तुर्तास तरी चंद्रकांत पाटलांनी आमदार शिवाजी पाटलांसह इतर भाजप पदाधिकाऱ्यांना मात्र महायुतीत वाद निर्माण होतील अशी वक्तव्य करू नका अशा सक्त सूचना दिल्यात। शिवाय याबाबत लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतील आणि मग पुन्हा त्यांचा संदेश घेऊन ते आमदार शिवाजी पाटील आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतील असं कळतंय। तरी आपल्याला ना एक गोष्ट गोकुळच्या राजकारणात विसरून चालणार नाही। मुश्रीफ हे आता जरी महायुतीत असले तरी त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, राजकीय प्रवास पाहिला तर ते कायम भाजप विरोधी राहिलेत आणि गोकुळच्या राजकारणात सांगायचं झालं तर ते भाजप सोबतच महाडिक विरोधी आहेत आणि त्यांची बंटी पाटलांसोबत असलेली मैत्री ही विसरून चालणार नाही आणि त्यांची बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जोडगोळीनं खरं तर 25 वर्षांची जी महाडिकांची सत्ता होती ती उलथवून लावली होती। आता काही दिवसांपूर्वीच खरं तर गोकुळमधल्या या सगळ्या महायुतीतल्या घडामोडींविषयी ज्यावेळेस बंटी पाटलांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी म्हटलंय महायुतीत बरंच काय चाललंय
आणि त्याच्याविषयी त्यांचेच नेते आपल्याला कळवतील असं बंटी पाटलांनी म्हटलं होतं. हां, पण ईडीच्या चौकशीवर बोलताना मात्र त्यांनी संस्थांची बदनामी होऊ नये याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं. त्यामुळे सतेज पाटील नेमकं त्यावेळेस काय म्हणाले होते तेही पाहूयात. गोकुळमध्ये काय चाललंय ते महायुतीच्या अध्यक्षांनी बघून घ्यावं. आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे गोकुळ संदर्भातले विषय कोणते आहेत की ईडीपर्यंत चौकशी करावी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये, ही दक्षता आपण घेऊयात. विधानसभा राजकारणातून गोकुळला टार्गेट करू नका अशी माझी विनंती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ या लाखो शेतकऱ्यांच्या तारणहार आहेत. त्या बदनाम झाल्या तर लोकांचा संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. संचालक मंडळात आमच्या विरोधात निवडून आलेले किंवा आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेत ना, मग प्रत्येक बोर्ड मीटिंगला ते सह्या सुद्धा करतात. मग जे ठराव मंजूर झाले त्यांच्यावरही त्यांच्या सह्या आहेत. मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? असा सवाल सुद्धा बंटी पाटलांनी विचारलाय. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक अजून तर जाहीरही झालेली नाही आहे, पण त्याआधीच महायुतीतले हे मतभेद, महायुतीतले हे स्फोट आपल्याला स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे आता महायुतीतले नेते यावर काय तोडगा काढतात हे पाहावं लागणार आहे, कारण त्यावरच गोकुळच्या आगामी निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच